नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मौद्रिक अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स या महत्त्वाच्या विषयाच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चर ज्यांनी अद्यापही पाहिलं नसेल त्यांनी ते पाहावं, कारण आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचा संदर्भ असा आहे की पैशाचा पुरवठा आणि पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बाबींचा आपण जो अभ्यास करणार आहोत त्याच्यामधलं आज आपलं पहिलं लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये पैशाचा पुरवठा कोण निर्माण करतो व पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवतो किंवा कोण करतो, म्हणजे आपल्याला पैशाचा पुरवठा कोण निर्माण व नियंत्रित करतो या आपल्याला आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला ते सविस्तर समजून घ्यायचं आहे. तर मागे तुम्हाला लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे की पैशाचा पुरवठा हा प्रवाह संकल्पना आहे आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये झालेला छोटासा बदल हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी किंवा मंदी या दोन टोकांच्या अवस्था निर्माण करणारा असतो आणि परिणामी आपल्या देशामधली असणारी अर्थव्यवस्था ही अस्थिर होण्याकडे जात असते. एकूणच आपली अर्थव्यवस्था संतुलित जर ठेवायची असेल तर आपल्याला पैशाचा पुरवठाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि पैशाच्या पुरवठ्यावर देखील आपल्याला नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या आजच्या लेक्चर सिरीजमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये पैशाचा पुरवठा आपल्याकडे कोण निर्माण करतो, ती महत्त्वाची यंत्रणा कोण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या एजन्सीज, इन्स्टिट्यूशन्स या महत्त्वाच्या असतात, त्या कोण आहेत ते आपल्याला आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर आपल्याला सातचा महत्त्वाचा टॉपिक आहे हूज क्रिएट्स अँड कंट्रोल ऑफ मनी सप्लाय. तर आपल्याला पैशाचा पुरवठा निर्माण करणार कोण आहे आणि पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवतं हे आपण सविस्तर समजून घेऊया. तर इथे मागच्या लेक्चरमध्ये पैशाच्या पुरवठ्याची आपण त्या ठिकाणी संकल्पना पाहिली होती. पैशाचा पुरवठा म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, तर पुन्हा आपण ते थोडंसं रिपिटेशन करूया. इथं पैशाचा पुरवठा म्हणजेच काय, तर कोणत्याही विशिष्ट वेळेत अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या पैशाची एकूणच संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा होय. लक्षात घ्या, पैशाचा पुरवठा म्हणजेच काय, तर पैशाचा पुरवठा म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळेत अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या पैशांची संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा होय. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला विशिष्ट इट्स अ पर्टिक्युलर टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा. मध्ये एक आर्थिक वर्ष असू शकेल आणि आपल्या पुढे आपल्या त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ते म्हणजेच काय, चलनात असलेल्या पैशांची संख्या, प्रवाहात असलेल्या पैशांची संख्याच आपण त्या ठिकाणी इथे आपल्याला विचारात घ्यायची आहे. तर आपल्याला महत्त्वाचा जो आजचा जो भाग आहे तो म्हणजे पैशाचा पुरवठा हा त्या ठिकाणी कोण निर्माण करतो. तर पैसा निर्माण करण्याचा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पैसा निर्माण करण्याचा जो कायदेशीर अधिकार आहे तो फक्त आपल्याकडे कोणाकडे आहे, तो फक्त RBI कडे आहे. इथे पैसा निर्माण करण्याचं काम फक्त आपल्याकडे RBI ही महत्त्वाची बॉडी किंवा महत्त्वाची एजन्सी कडेच आहे. आणि मग तो पैसा जो निर्माण केला जातो RBI कडनं त्या पैशाला काय म्हणून ओळखलं जातं, तर सर्वात महत्त्वाचं त्याला आपण विधिग्राह्य पैसा असं म्हणतो मुलांनो. तो हा विधिग्राह्य जो पैसा आहे त्याला आपण लीगल मनी किंवा लीगल टेंडर, आपण लीगल मनी म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. तर असा RBI कडनं निर्माण केल्या जाणाऱ्या विधिग्राह्य पैशाची निर्मितीची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया देखील आपण समजून घेणं महत्त्वाचं. त्याच्यावर एक आपल्या स्वतंत्र आपलं एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करूया. तर RBIच्या चलन निर्मितीची प्रक्रिया ते आपण सविस्तर समजून घेऊया. ती कोणत्या तरतुदींमध्ये त्या ठिकाणी केली जाते, किती प्रमाणात पैशाची निर्मिती केली जाते, हे सगळेच त्याच्या काही अटी शर्ती असतात का ते आपल्या त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर समजून घेणार आहोत. इथे RBI कोणता पैसा निर्माण करते, विधिग्राह्य पैसा. त्या विधिग्राह्य पैसा म्हणजेच काय, नाणे व नोटा, कॉइन अँड पेपर करन्सी. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कॉइन आणि आपल्याला काय आहे, पेपर करन्सी. तर इथे आपल्याला दोन प्रकारचा जो पैसा आहे त्या पैशाला आपण काय म्हणायचं, विधिग्राह्य पैसा. आपण त्याला एकूणच आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण चलन म्हणतो. तर हे चलन निर्माण करण्याचं काम कोणाकडून केलं जातं, RBI कडनं केलं जातं. त्याला आपण काय म्हणायचं आहे, विधिग्राह्य पैसा. हा विधिग्राह्य पैसा निर्माण करण्याचं काम RBI कडनं केलं जातं. म्हणून आपण त्याला लीगल मनी आपण म्हणतो. त्याला कायदेशीर आधार आहे, त्याला आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याला पैशाची निर्मिती करावी लागते, म्हणून आपण त्याला लीगल मनी म्हणतो. ओके. तर हा RBIचा हा विधिग्राह्य पैसा आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हे RBIचं आहे, लीगल मनी, नाणी व नोटा निर्माण करण्याचा अधिकार. दुसरा आपल्याकडे आणखीन एक प्रवाहामध्ये
पैसा आपल्याकडे अस्तित्वात असतो तो म्हणजेच कोणता आहे, पतपैसा. तर आपल्याला हा जो पतपैसा आहे, हा पतपैसा क्रेडिट मनी निर्माण करण्याचं काम कोणाकडून केलं जातं, कमर्शियल बँककडनं केलं जातं. कमर्शियल बँक, व्यापारी बँका, ह्या ज्या व्यापारी बँका आहेत, ह्या व्यापारी बँका आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याकडे मूळ प्राथमिक पैशाच्या आधारावर आणखीन काही ॲडिशनल मनी निर्माण करत असतो, त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट मनी. जो क्रेडिट मनी आहे तो कसा निर्माण केला जातो, तर आपलं ते सविस्तर त्याच्यावर एक आपलं लेक्चर होणार आहे. तिथे आपण ती प्रक्रिया गणितीय पद्धतीने आपण ती सविस्तर समजून घेणार आहोत. कमर्शियल बँक कोणाला म्हणायचं, कमर्शियल बँका त्या ठिकाणी आपल्याला क्रेडिट क्रिएशनची प्रोसेस कशी करतात ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर इथे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं बेसिक लक्षात ठेवायचं आहे, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन पैसा असतो, एक म्हणजे विधिग्राह्य पैसा आणि दुसरा आहे पतपैसा. तर हा विधिग्राह्य पैसा आणि दुसरा आपल्याकडे पतपैसा, या दोन पैशांना आपण एकत्रित काय म्हणायचं, पैशाचा एकूण पुरवठा. मग हा एकूण पैशाचा पुरवठा या दोन पैशाने निर्माण होत असतो, म्हणून आपल्याला पहिला पैसा जो आहे तो आपल्याकडे RBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केला जातो. ओके, त्यातले बारकावे आपण ते पुढे नंतर आपण सविस्तर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत किंवा आपण स्वतंत्र लेक्चरमध्ये ते बोलणार आहोत. तर दुसरा जो आहे तो म्हणजे पतपैसा, जो कमर्शियल बँकेकडनं निर्माण केला जातो, तोही कसा निर्माण होतो तेही आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया, हा आपल्याला स्वतंत्र लेक्चर याच्यावरती आपलं होणार आहे. पुढे इथे पैशाच्या, आता इथे आपल्याला कळालं की पैशाचा निर्मिती करण्यापाठीमागे आपल्याकडे दोन महत्त्वाचे त्या ठिकाणी भाग आहेत किंवा दोन महत्त्वाचे एजन्सीज आहेत, एक म्हणजे RBI आणि दुसरी म्हणजे कमर्शियल बँक. ह्या दोन महत्त्वाच्या बँकांच्या माध्यमातून लीगल मनी आणि आपल्याकडे क्रेडिट मनी ही दोन्ही निर्माण करण्याचं काम केलं जातं. म्हणजे निर्माण कोण करतं तर आपल्याला ते समजलं आहे. तर आपला पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच काय, तर पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवते. पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवतं, तर पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यापाठीमागे दोन महत्त्वाच्या अथॉरिटी बॉडीज आपल्याकडे त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तर पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकल आपल्याकडे पद्धत आपल्याकडे नाही आहे, एकल बॉडी आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडे डबल बॉडी आपल्याकडे आहे, डबल अथॉरिटी बॉडीज आपण त्याला म्हणूया. तर आपल्याकडे एक पहिलंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं कोण आहे, मध्यवर्ती बँक आहे, त्याला आपण RBI काय आहे, RBI आपल्याकडे ही महत्त्वाची पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी सर्वात महत्त्वाची रिस्पॉन्सिबल अथॉरिटी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची सर्वात महत्त्वाची पहिली व्यवस्था किंवा महत्त्वाची संस्था किंवा वित्तीय संस्था आपण त्याला म्हणूया. तर पुढे आपल्याकडे दुसरे जे आहे आपल्याकडे मध्यवर्ती शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, हा देखील आपल्याकडे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेकंड आपल्याकडे त्या ठिकाणी महत्त्वाची एजन्सी, अथॉरिटी एजन्सी आपण त्याला म्हणूया. तर आपल्याकडे ही दुसरी महत्त्वाची म्हणजे गव्हर्नमेंट आहे. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देखील पैशाच्या पुरवठ्यावर अंकुश किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. ते कसं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे मध्यवर्ती बँक आपल्या अर्थव्यवस्थेमधील पैसा आणि पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चलन संख्यामान धोरणांचा अवलंब करून पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. लक्षात घ्या, तर आपल्याकडे मॉनिटरी पॉलिसी इथे काय आहे, तर मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब करून त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाकडून केलं जातं, तर मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं. तिथे आपल्याला स्वतंत्र आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. ह्या सगळ्याच्यावरती पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा पद्धतीने ह्या दोन्ही यंत्रणा काम करतात ते आपण सविस्तर बारकाईने आपण ते समजून घेणार आहोत. तर RBI काय करते, चलन संख्यामान धोरणाचा, इथे आपण मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब करून पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते. आणि ह्या मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब करत असताना मध्यवर्ती बँक क्वांटिटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन महत्त्वाच्या टूल्सचा, या दोन महत्त्वाच्या साधनांचा अवलंब करून त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ह्या RBI कडनं त्या ठिकाणी केलं जातं. तर सर्वात महत्त्वाचं पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची महत्त्वाची रिस्पॉन्सिबल अथॉरिटी म्हणजे RBI आहे. आणि RBI अशा पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असताना काय करते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर चलन संख्यामान धोरणाचा अवलंब करून संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही मार्गांचा अवलंब करून त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असते. तसंच दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे मध्यवर्ती शासन जे आहे त्याला आपण काय म्हणूया, गव्हर्नमेंट. जे गव्हर्नमेंट आपल्याकडे काम करत आहे
तर ते गव्हर्नमेंट त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं राज्यकोषीय धोरणाचा अवलंब करते. जसं इकडे RBIने काय केलेलं आहे, तिथे मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब केला आहे. इथे मात्र कोणता आहे आपल्याकडे, फिस्कल पॉलिसी आहे. तर ह्या फिस्कल पॉलिसीचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपल्याकडे काय केली जाते, सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याकडे त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. जसं इथे RBI चरण संख्यामान धोरणाचा मीन्स मॉनिटरी पॉलिसीचा अवलंब करून संख्यात्मक आणि गुणात्मक अशा महत्त्वाच्या साधनांचा अवलंब करून पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. तसंच इथे पण आपल्याकडे त्या ठिकाणी राज्यकोषीय धोरणाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याकडे काय केलं जातं, तर शासनाचे काही महत्त्वाचे टूल्स आहेत राज्यकोषीय धोरणाचे. तर ती राज्यकोषीय धोरणाची त्या ठिकाणी साधनं कोणकोणती, ते मग ती कर असेल, सार्वजनिक खर्च असेल, सार्वजनिक कर्ज असेल किंवा बजेट असेल, अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या फिस्कल पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या काही महत्त्वाच्या टूल्सचा अवलंब करून इथे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम गव्हर्नमेंटकडनं देखील केलं जातं. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी कोणताही एक व्यक्ती त्या ठिकाणी पुरेसा ठरणार नाही किंवा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकतच नाही. इथे आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी दोन महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबल बॉडीज आपण त्या ठिकाणी पाहिल्यात, ते म्हणजे मध्यवर्ती बँक आणि दुसरा आहे मध्यवर्ती सरकार. तर या दोन महत्त्वाच्या बॉडीजकडनं त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेतला पैसा हा नियंत्रणाखाली ठेवला जातो, कारण पैसा नियंत्रणाखाली ठेवणं अतिशय महत्त्वाची तारेवरची कसरत आहे. आणि ती तारेवरची कसरत ह्या दोन महत्त्वाच्या या अथॉरिटी किंवा त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल अथॉरिटीजला त्या ठिकाणी करावी लागत असते. सातत्याने आपल्याला पैशाचा पुरवठा नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी यांना त्या ठिकाणी आपली धोरणे अद्ययावत ठेवावी लागतात. ते आपल्याला ते सविस्तर आपण पुढे आपल्या स्वतंत्र लेक्चर्समध्ये आपण पतनियंत्रण म्हणजे काय आणि पतनियंत्रणाची प्रक्रिया ते आपण ते सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते सविस्तर पाहणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मागचे काही लेक्चर्स त्यांनी जर मिस केले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मात्र थोडंसं परीक्षा आपली येऊ घातलेली आहे. तर परीक्षेच्या पूर्वी आपण त्या ठिकाणी सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी पाहावेत. तुम्हाला नोट्स काढण्यासाठी देखील आपण ते दोन्ही पण लँग्वेज म्हणजे त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या दोन्हीचाही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नोट्स काढण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी आपण काय म्हणूया, आपल्याला महत्त्वाचे काही टायटल्स आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर्स समजून घेऊ शकता, पेपर चांगला लिहू शकता. त्यामुळे आपल्याला नोट्स काढण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचं स्टडी मटेरियल आपण त्याकडे पाहू शकतो. तर ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी मात्र चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पुढच्या सगळ्या लेक्चर्स आपण त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये आपले लेक्चर्स सगळे सिरीज कंप्लीट होणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर सगळा हा मॉनिटरी इकॉनॉमिक्स हा विषय हा तुमचा चॅप्टर वाईज टॉपिक वाईज सगळे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी आपले असतील. आणि शेवटी आपण याच्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे सराव टेस्ट लेक्चर सिरीज आपण देखील आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक चॅप्टर वाईज कोणकोणते प्रश्न आपल्या त्या ठिकाणी परीक्षेसाठी महत्त्वाचे असू शकतील किंवा काय विचारलं जाऊ शकतं त्यामध्ये आपली प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण एका लेक्चरमध्ये आपण ते सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणजे आपली परीक्षा ही कोणत्या पद्धतीने घेतली जाणार आहे, त्याच्यासाठीचा असणार प्रश्नचा कल कसा असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग कशी असेल हेही आपण एका लेक्चरमध्ये पाहूया. आणि काही महत्त्वाचे टेस्ट सिरीज लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर ते सगळं आपले लेक्चर्स सगळे आपले कंप्लीट झाल्यानंतर आपण ते घेणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ऐका. व्यवस्थित लेक्चर्स तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्यानंतर नोट्स थोड्याशा काढा आणि नंतर मग आपल्या लेक्चर टेस्ट सिरीजकडे आपण जाणार आहोत. तर सर्वांना मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयाच्या अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा. नक्कीच या विषयामध्ये तुम्हाला अतिशय चांगले मार्क्स मिळतील. तुम्ही तुमच्या या सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असेल तेही टाका. अधिक कोणत्या टॉपिकवर आपल्याला त्या ठिकाणी माहिती हवी असेल तर आपण स्वतंत्र एका लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्या कमेंट्स विचारात घेऊन आपण त्याचं पुन्हा सगळ्या तुमच्या शंकांवर देखील आपण एक स्वतंत्र आपण लेक्चर घेऊया. तर सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण पुन्हा भेटूया नवीन आपल्या टॉपिकसह. थँक्यू.